शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आज दिनांक 25 ऑगस्ट 2026. तर आजच्या अंदाजामध्ये आपण मागच्या 24 तासामध्ये राज्यात कुठे किती पाऊस झाला व पुढील 24 तासात राज्यात कुठे किती पाऊस होईल व कोण्या जिल्ह्यामध्ये पिकाला जीवदान मिळेल व कोण्या विभागामध्ये, तर बघूया आजच्या अंदाजामध्ये. तर करूया सुरुवात. तर अगोदर बघू मागच्या 24 तासामध्ये राज्यात कुठे किती पाऊस झालेला आहे ते. तर इकडे पूर्व विदर्भामध्ये जर बघितलं तर पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यामध्ये आपल्याला बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस मागच्या 24 तासामध्ये पाहायला मिळालेला आहे. त्यानंतर इकडे पश्चिम विदर्भात जर बघितलं तर पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा यवतमाळ, अमरावतीचा जो उत्तर भाग आहे इथे सुद्धा आपल्याला बहुतेक ठिकाणी पेंडवणी ते चांदणीतून या पद्धतीनं पाऊस पाहायला मिळालेला आहे. मात्र बुलढाणा, अकोला, वाशिम या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणीच एक ढगांची गर्दी वाढून हलक्या सरी झालेल्या आहे. सगळीकडे इथं पावसाची नोंद झालेली कुठेही नाही. त्यानंतर इकडे जर बघितलं आपण कोकण विभागामध्ये तर आपल्याला रोजच पाऊस दिसतोय. इकडे तर अधूनमधून मागच्या 24 तासामध्ये पेंडवणी, चांदणीतून यापेक्षा जास्तही पावसाची नोंद झालेली आहे. त्यानंतर इकडे ह्या मधल्या पट्ट्यामध्ये नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली या पट्ट्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी आपल्या हलक्या सरी झालेल्या आहे. मात्र त्यानंतर रात्री उशिरापर्यंत इथे सिल्लोड, छत्रपती संभाजीनगरचा उत्तर भाग, जालना इथे सुद्धा आपला बीड, परभणी, लातूर या पट्ट्यातसुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या सरी झालेल्या आहे. तर बघूया पुढील 24 तासामध्ये राज्यात कुठे किती पाऊस होईल ते. तर शेतकरी बंधूंनो, पुढील 24 तासामध्ये जर बघितलं आपण या इमेजमध्ये तर आपल्याला इकडे पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळणार आहे. त्यानंतर नागपूर, वर्धा या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे पश्चिम विदर्भातील यवतमाळ, अमरावती, वाशिम, अकोला या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी आपला पेंडवणी ते चांदणीतून असा पाऊस पाहायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे बुलढाण्याचा उत्तर भाग, अकोल्याचा उत्तर भाग, अमरावतीचा उत्तर दक्षिण भाग इथे सुद्धा आपल्याला उत्तर पश्चिम भाग इथे पेंडवणी ते चांदणीतून पाऊस आज रात्री उशिरापर्यंत पाहायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे जळगावला सुद्धा आज रात्री उशिरापर्यंत पेंडवणी ते चांदणीतून या पद्धतीनं पाऊस पाहायला मिळणार आहे. धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा हीच कंडिशन राहणार आहे. त्यानंतर इकडे मराठवाड्यात जर बघितलं तर मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, परभणी, हिंगोली या पट्ट्यामध्ये सुद्धा आपल्याला बहुतेक ठिकाणी पेंडवणी ते चांदणीतून अशा पावसाची नोंद आज रात्री उशिरापर्यंत होणार आहे. त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा जालनाच्या दक्षिण व पूर्व, पश्चिम या भागामध्ये बहुतेक ठिकाणी पेंडवणी ते चांदणीतून अशा पावसाची नोंद होणार आहे आज रात्री उशिरापर्यंत. मात्र उत्तर भागामध्ये पावसाची शक्यता कमी आहे. इकडे कुठंतरी इकडे सिल्लोडच्या साईडला व इकडं जालन्याच्या उत्तर भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी होईल, त्यासुद्धा सगळीकडं नाही. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आज कमी दिसत आहे. त्यानंतर इकडे जर आपण बघितलं कोकण विभाग, घाटमाता इकडे तर आपल्याला अधूनमधून जोरदार सरी पुढच्या 24 तासामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरचा पश्चिम भाग, साताऱ्याचा पश्चिम भाग, पुण्याचा पश्चिम भाग, अहिल्यानगरचा सुद्धा पश्चिम भाग, नाशिकचाही पश्चिम भाग आहे. त्यानंतर नाशिकच्या उर्वरित भागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही. अहिल्यानगरमध्ये सुद्धा आज पावसाची शक्यता दिसत नाही. पुण्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता दिसत नाही. त्यानंतर साताऱ्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही. सांगली, सोलापूरमध्ये तुरळक ठिकाणी ढगांची गर्दी वाढून हलक्या सरी होण्याची शक्यता आहे. तर शेतकरी बंधूंनो, थोडक्यात जर सांगायचं ठरलं पुढच्या 24 तासामध्ये जो पाऊस पाहायला मिळणार आहे आपल्याला, तर तो ही जी रेषा दिसते तुम्हाला त्या रेषेच्या आतील जिल्ह्यामध्ये. त्यानंतर इकडे सुद्धा पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, काहीसं उत्तर महाराष्ट्र, त्यानंतर मराठवाड्यातील या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी आपलं पेंडवणी ते चांदणीतून पाऊस पाहायला मिळणार आहे. सगळीकडे नाही. इकडे कोकण विभाग, घाटमात इकडे सुद्धा पाऊस अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी चालूच राहणार आहे. सुद्धा 26, 27 आणि 28 ऑगस्ट या कालावधीमध्ये सुद्धा जी काही तुम्हाला लाल रेषा दिसती, तर ह्या लाल रेषेच्या आतील जिल्ह्यामध्येच पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
त्यामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आहे. त्यानंतर इकडे कोकण विभाग, घाटमाता इकडे सुद्धा पावसाचा जोर पुढील म्हणजे 26, 27, 28 हे 3 दिवस कायम दिसत आहे. त्यानंतर जो काही राज्याचा उर्वरित भाग आहे त्यामध्ये मराठवाडा, त्यानंतर उत्तर महाराष्ट्र, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्याचा समावेश, इथे सुद्धा पावसाची शक्यता कमी दिसत आहे. त्यानंतर सोलापूर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता कमी आहे. मात्र होणार नाही असं नाही. या कालावधीमध्ये म्हणजे 26, 27 आणि 28 ऑगस्ट या कालावधीमध्ये सुद्धा या ज्या उर्वरित जो भाग आहे इथे सुद्धा पेंडवणी ते चांदणीतून पाऊस भाग बदलत होत राहील. आणि यदा कदाचित जर उद्या 26ला हवेचे दाब जर कमी झाले मराठवाड्यातली, तर हा पाऊस खालीसुद्धा सरकू शकतो. पण त्यामध्ये तशी स्पष्टता दिसत नाही, कारण हवेचे दाब वाढतानाच दिसत आहे. तर शेतकरी बंधूंनो, आजच्या अंदाजामध्ये इतकेच. नमस्कार.